गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्या हस्ते गोंदिया शहरातील 644 दिव्यांगांना 20 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला। यावेळी नगर परिषदेच्या परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी आपण यावर्षी 20 लाख रुपयांचा निधी दिव्यांग बांधवांना वाटप केलाय, तर यापुढे हा निधी वाढवण्यात येणार असल्याचं आश्वासन व विश्वास दिला। तर आलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे जमा होणार असल्याचं नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी सांगितलं। दिव्यांग बांधवांनी सुद्धा नगराध्यक्ष सचिन शेंडे यांचे आभार मानले। गोंदिया नगर परिषदेमध्ये 2017 पासून कंटिन्यू निधी 5% निधी वाटप होत आहे। या वर्षी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन गोविंदभाऊ शेंडे यांच्या उपस्थितीमध्ये हे 5% निधी वाटप करण्यात आली आहे। हे आमच्या दिव्यांगांना प्रति खूप चांगली गोष्ट आहे। और दिव्यांग तसंही लोकांचे गरजू आणि पुष्कळ गरजू लोक आहेत आमचे दिव्यांग, जे बेरोजगार आहेत। अजून ते काही काम त्यांना मिळत नाही, लोक पण देत नाही, मग का ते आपलं जीवन यापन करण्यासाठी त्यांना आर्थिक परिस्थितीनं गुजरायला पडते। म्हणून दिव्यांगांना हर विभागाचे सर्व लोकांना, सर्व कर्मचारी, सर्व विभागाचे लोकांना हे 5% निधी प्रमाणे जो भी है आपले करणं केला पाहिजे। अभिनंदन करतो, आभार करतो आणि संघटनेच्या वतीने त्यांचे आपण आभार करतो आणि असेच त्यांनी निधी वाटप करायला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त दिव्यांगांना रोजगाराकरिता या निधीमधून रोजगार कसं उपलब्ध करून देतात अशी योजना आखून रोजगाराभिमुख योजना राबवावी अशी त्यांना विनंती असेल। तसेच 2017 पूर्वी या ठिकाणी निधी वितरण होत नव्हती आणि त्यानंतर कंटिन्यू होत आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो। सगळ्यात आधी तर गोंदिया नगर परिषद हे पारदर्शीपणे कामाला सुरुवात नगर परिषद गोंदियाने केलेली आहे। नगर परिषद गोंदिया दिव्यांग वितरण निधीचा आज या नगर परिषदचा सभागृह कमी पडला तर आम्ही बाहेर या पटांगणात हा कार्यक्रम निधी वितरणचा ठेवलेला आहे। आमच्याकडे 644 लाभार्थी नगर परिषदमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि 20 लाख रुपये देण्याची तरतूद नगर परिषद गोंदिया कडून वर्ष 2025-26 मध्ये होती। ते 20 लाख रुपये वाटप आजच्या तारखेला आम्ही सर्वांना केलेलं आहे आणि यानंतरही आमच्याकडे बरेच लाभार्थी आता तेही येत आहेत आणि त्यांना पण रजिस्ट्रेशन करून आम्हाला समोर ती निधी त्यांना द्यायचे। पण आमची जे वार्षिक तरतूद आहे, सभागृहाने जे निर्णय घेतलेला आहे ते 20 लाख आहे, त्यामुळे आम्ही आज 20 लाख रुपयेच वाटप आम्ही केलेलं आहे। ही आधीपासूनच विकलांगांना जे निधी देण्याची होती ते आधीपासूनच आहे, पण नगर परिषदमध्ये आता प्रशासक असल्यामुळे त्यांनी कधी दिले, कोण्या पद्धतीने दिले ते तेवढा तर मला माहिती नाही, पण आम्ही याच पद्धतीनं लोकांना ती निधी सामान्य लोकांपर्यंत याची माहिती गेल्या पाहिजे, त्यामुळे आम्ही आज हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे। आणि ही जी 20 लाख प्रत्येक वर्षाची तरतूद आहे, तर सभागृहात हा विषय आम्ही ठेवणार आहोत आणि हे 20 लाख पासून ही आता आम्हाला आणखी लाभार्थी येतील आमच्याकडे, तर 20 लाखापासून आम्हाला 30 लाख 35 लाख प्रत्येक वर्षी करता येईल। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।